एका अश्रफ मुलीचे प्राण वाचवलेस, त्यामुळे तुला ही भरवायलाच पाहिजे. घे. आता कसं छान. आणि हो यश, तुलाही भरवतो, नाही तर म्हणशील फक्त इकडे पोरांना भरवतात आणि मला आपल्या जावयासारखी ट्रीटमेंट देत आहेत. माझ्याकडे आहे ना, माझ्या नंतर तू कंप्लेंट करायचा पोरांना. अरे घे रे, मी भरवतो. अरे ही आठवण तरी राहील ना तुला. हा भरवल्या. आता कसा. हॅलो घरवण्णा, यांचं झालं, आता माझं काय, मला पण पाहिजे. हा अरे किती खाशी. अगं खाऊ दे ग त्याला. अगं फॉरेनला चाललाय तो, परत कधी येणार. लाड करून देतो. नाही केदार, मी भरू का? हळूहळू पडशील त्याच्या पणात. आता कसं सगळं छान झालंय. थँक्यू. पण आता मी नाहीये ना, तोपर्यंत काळजी घ्या. सगळ्यांनी एकमेकाला सांभाळा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरवंडांची काळजी घ्या. त्यांच्या घरी टेन्शन आहे ना सध्या. सुहास पण आजारी आहे. सौरभ, सौरभ, सुहासचा ताप संध्याकाळपर्यंत उतरेल. आणि नाही उतरला तर आम्ही दोघं आहोत ना, केदार आणि मी. आम्ही काळजी घेऊ. तू काळजी करू नकोस. ए चला, आता काय रडारडी करता रे बा. चला जेव्हा बघू पटापटा. चला चला. नाहीतर हा अख्खा जेवण आहे ना, तुम्ही रडताय त्या पाण्यामध्ये वाहून जाईल. जेव्हा पटकन. नाही नाही, टाटावर बसून रडायचं नसतंच कधी. नाही. हा हा हा, काय जेवण. आणि माझ्या आवडीची कांदा भजी. सीमाविनी, थँक्यू सो मच. मस्त आलेत. अरे भजी काय, सगळं जेवणच उत्तम आहे. हा, घरातल्या बायकांनी बनवलं सगळं, मग उत्तम असणारच. पण खरं म्हणजे सीमा वहिनींचा हात आहे, म्हणून तर सगळं एवढं छान झालंय. नाही नाही, असं काही नाही. आता राधा पण शिकले आणि रंजू सुद्धा. म्हणजे तू घरात नव्हतीस त्याचा फायदाच झाला म्हणायचा. हे मी मजेत बोलतोय. हा हा, नाही तर तेवढंच निमित्त घेऊन भांडायला लागशील. नाही, आपल्या घरात तर निमित्तही लागत नाही. आली लहर केला कर. पण आज खरंच खूप छान वाटतंय. आज कुणी कोणाशी भांडत नाहीये. आपण सगळे असेच एकत्र राहूया. असेच राहूया आणि असंच खाऊया. होऊ दे खर्च. काय होऊ दे खर्च. मग तुला सारखा परदेशी जावं लागेल. सौरभ, काय सौरभ, उठ उठ. माझ्या बरोबर हॉस्पिटलला येणार आहेस ना. उठ 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 उठ. अरे उठ ना. काय ना, प्रचंड जेवण झालेलं आहे. खरं तर मी त्या टेबलवरच झोपणार होतो, पण म्हणलं नको, वाईट दिसेल, खोलीत जाऊन झोपा. त्यामुळे झोप महत्वाची आहे. वामकुख इज इम्पॉर्टंट. बरं झोप तू. हवं असेल तर नंतर ये हॉस्पिटलला. चल मला उरू दे, मी जाते. आजचा दिवस मी तुला कुठेही एकटीला जाऊ देणार नाही. आता तसंही 3 महिने नसणार आहे मी. मला आजचा अख्खा दिवस तुझ्या बरोबर घालवायचा. सौरभ, एकमेकांपासून दूर राहणं हे काय नवीन आहे का आपल्यासाठी? आणि यावेळेस प्रश्न तर तुझ्या करिअरचा आहे. 3 महिने असे निघून जातील.
चला चला बाबाला उठ. अरे बापरे, हा अजून झोपलाय. शे बाबा, केव्हापासून उठवते मी याला. याला काही नाहीच ते हॉस्पिटलला जायचंय काय जायचंय. खरं तर ना जीवावर आलं याला उठवायचं, पण आता उठवलं तर पाहिजेच. यश, ए यश, यश उठ ना रे. यश उठ ना, हॉस्पिटलला जायचंय ना. जरा झोपू दे जरा मला. काय करूयात आपण. आपला बाबा बघू ना उठवलंच तयार नाहीये. उठूयात उठूयात त्याला उठवूयात. बाबाला उठवूयात. चल 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 चल. बाबाच्या ना पोटावर बस आणि बाबाला उठव. ये ये. म्हणजे यश, यश अरे उठ ना. राधा सौरभ गेले सुद्धा हॉस्पिटलला. काय मग काय. खरं तर मला उठवायचं नव्हतं तुला, पण मी उठवलं नसतं ना तर तिकडने ओरडला असतास माझ्या अंगावर. अरे उठवायचा ना मला. चल 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 उठ. जेवण जेवण अंगावर आला ग माझ्या. पण काय मजा आली हा. आज जेवण करायला आणि जेवायला पण लय मजा आली है ना. लय माझ्या पिपुल्या चिपुल्या. आई ग, हा हॉस्पिटलला जायला पाहिजे, पण आज मला लय कंटाळा आलाय ग. हा खेळू खेळू मी तुझ्या बरोबर खेळू. यश, आज मला दादांची खूप आठवण आली. होय, खूप मिस केलं मी त्यांना. पण ते काही कमी नाहीयेत हा. तिकडे गोव्याला सगळे सिनियर सिटीजन्स इतकी धमाल करतायत. होय ना. हो, देसाई काकांचा फोन आला होता. काकू सांगत होते ना परवा सीमाला काय काय मजा चालली आहे त्यांची. होय. हे पण दादा लवकर यायला पाहिजेत बाबा. मला ना हे घर खायला उठतं त्यांच्याशिवाय. अगं कशाला, तिकडे आनंदात आहेत ना, मजा मारतायत ना. आपल्याला तरी दुसरा काय पाहिजे. इकडे येऊन तरी काय करणार. त्या केदार बरोबर नुसती नोक झोक दोघांची चालू राहणार. दोघे भांडणार, आपण त्यांना सोडवणार. बाकी सगळ्यांची बरा जमते, त्या केदार बरोबरच जमत नाही. होय होय, त्या केदार बरोबरच जमत नाही त्यांचा. हो, तो केदार पण तसाच आहे आपला मामा तुझा. तो मामा पण तसाच आहे. त्यांना नुसतं चिमटे काढत असतो. हो ते ना आमच्या दादांनी ना, मी तुला सांगतो, सीमाचे बाबा आहेत ना त्यांच्यासारखा राहायला पाहिजे. अगं ते कसे बघ विचार करतात. आता आपले कष्टाचे दिवस संपले, आता फक्त मजा आनंद उपभोगायचा असंच सांगतात ते. लय मस्त त्यांचा विचार करण्याची पद्धत. हा ते म्हणतात कसा खायचा प्यायचा मजेत राहायचा. आता सगळ्या मुलाबाळांवर सोपवायचा आणि आपण त्यांच्या कागाळ्या करत बसायचा नाही. त्यांच्या संसारात लुडबुड करायचा नाही. काय समजलीस की नाही. म्हणजे सिनियर सिटीजनचा ग्रुप जमवायचा, पण त्यांच्या समोर मुला सुनांच्या गोष्टी नाही करायच्या. फक्त धमाल करायची. धमाल करायची. असं जरी केला ना दादांनी आपल्या, तरी ना सगळा आनंदात जाईल. तुला सांगतो ना, आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ना असे तोंड पाडून बसलेले असतात सिनियर सिटीजन. त्यांना सुद्धा मी हेच सांगतो, अहो सोडावं सगळ्या चिंता. यश, यश नाही, हे सगळं सांगायला तू आधी हॉस्पिटलमध्ये जायला हवास ना. मजा. अरे बघते ना ती. तिने बघितलं तर काय झालं. थँक्यू सौरभ, माझ्या बरोबर हॉस्पिटलला येतोय. थँक्यू काय, उद्यापासून 3 महिने मी नसणार आहे. त्यामुळे आजचा दिवस एक क्षण पण तुला एकटा सोडणार नाही. आणि हो, आता प्लीज दगदग कमी करा. ते ज्योतीला काम जरा डेलिगेट करत जा. हो, पण अशा केसेस झाल्या ना की माझ्याशिवाय पर्याय नसतो. मला सुद्धा चैन पडत नाही. तर प्राचीकडे बघ ना, वय किती लहान आहे तिचं आणि काय होऊन बसलं. मला ना खूप वाईट वाटतं. आय नो, पण तिचे वडील तिला भेटायला यायला तयार झाले, हे काय कमी आहे. आणि तू काळजी करू नकोस, सावरेल ती हळूहळू. सौरभ, मला तुझ्याशी सीमा वहिनींबद्दल बोलायचंय. बोल ना. गाडी थांबवतोस का?
महत्वाचं आहे. एनिथिंग सिरियस? नाही नाही, सिरियस नाही, पण खूप महत्वाचं आहे. बर, एक मिनिट. बोल बोल ना, काय झालंय? सौरभ, सीमा वहिनींना कंपॅनियनची गरज आहे. राधा? सौरभ, सीमा वहिनींनी या घरात रमवलं स्वतःला मार्कंडासाठी, पण त्यांचं प्रेम शेवटपर्यंत सीमा वहिनींना नाही मिळालं. म्हणून मला असं वाटतं की मला मान्य आहे राधा, पण या नवीन रिलेशनशिप साठी सीमा वहिनी कन्व्हिन्स झाली पाहिजे आणि तिला समजून घेणारी, तिच्या योग्यतेची व्यक्ती मिळायला पाहिजे. आपण प्रयत्न तर करू. अगं पण सौरभ, आपल्याला लवकरात लवकर हा डिसिजन घ्यावा लागेल. मला पटतंय तुझं म्हणणं, पण या सगळ्यासाठी सीमा वहिनीला कन्व्हिन्स करावं लागेल आणि हे सगळं खूप हळुवारपणे हँडल करायला पाहिजे. ते तू माझ्यावर सोपव. मी बघते. सीमा वहिनींकडे बघितलं की खूप वाईट वाटतं रे. खूप सोसलंय त्यांनी. मला त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढायचंय. मला खात्री आहे तू हे नक्की करू शकशील. तू 3 महिने नाहीयेस ना, म्हणून मला तुझी कन्सेंट हवी होती. जेव्हापासून सई मॅमनी मला हे सांगितलंय, माझ्या डोक्यात हेच विचार घोळत होते. सौरभ, थँक्यू. तुला हे पटलं, तू कन्व्हिन्स झालास आणि आता तू मला सपोर्ट करतोयस. थँक्यू सौरभ. सीमा वहिनी पण जर कन्व्हिन्स झाल्या ना, तर मला खात्री आहे त्या नक्की सुखी होतील. हा, हो, आली ज्योती मी. हा, नाही, काही टेन्शन घेऊ नकोस. काही लागलं तर सांग मला. हा, ओके. डॉक्टर राधा, हे जाधव साहेब, प्राचीचे वडील. बसा. बस. या डॉक्टर राधा आणि हे त्यांचे मिस्टर. फार लाज आणली पुरीनं. केदार साहेबांनी सांगितलं म्हणून आलो इथवर, नाहीतर त्या पुरीचं तोंडही पाहायची इच्छा नाहीये माझी. मग या जगातल्या संतोष सारख्या वाईट माणसाने तिचं तोंड बघावं अशी इच्छा आहे का तुमची? माझं बोलणं तुम्हाला भीषण वाटत असेल, पण ही वस्तुस्थिती आहे. अहो, पोटची पोर आहे ती तुमची. चुकल्यानंतर तुम्ही तिला पोटाशी नाही धरलं तर कोण धरणार आहे? तुमच्या लहानपणीचं जग आणि आत्ताचं जग खूप वेगळं आहे. आत्ताच्या जगात इतके मोह, इतकी प्रलोभनं आणि सहज घडू शकणाऱ्या ग्लॅमरस गोष्टी आहेत की भोळी मुलं फसतात. तुम्हाला मुलांचे मित्र होऊन त्यांना अशा गोष्टींपासून दूर ठेवायला हवं. आणि तरीही ती चुकली तर त्यांना जवळ करायला हवं. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतेय? आता जेव्हा तुम्ही प्राचीला भेटाल तेव्हा तिला जाणीव करून द्या की तुम्हाला तिची काळजी आहे. तिला ओरडायला नाही तर तिला माया करायला तुम्ही इथे आलाय. तुमच्या लक्षात आलंय ना मी काय म्हणतेय? हो. मॅडम. काय ग? मॅडम, प्राचीने हॉस्पिटलच्या गच्चीवरून उडी मारलीये. काय? काय? हो. चल. देवा, अरे काय केलं या पोरीने? देवा.
सीमा, काय ग अशी का बसलीस? सगळ्यांनी मस्त झोपा काढल्यात, तू नाही पडलीस थोडा वेळ? तू पण दमलीस की? दमलेच आहे मी सर्वार्थाने. गेले सगळेजण आपापल्या कामाला. राधा आणि सौरभ केव्हाच गेलेत. सौरभ पण गेला. ते जाधव हवालदार भेटायला येणार आहेत ना आज मुलीला हॉस्पिटलमध्ये. मग सौरभ म्हणाला की मी पण येतो. गेले दोघं. यश नाही गेले? तो कुठला जायला, जेवण इतकं अंगावर आलंय त्याच्या. मी इतका प्रयत्न केला पण उठेच ना. शेवटी कुहूला सोडलं त्याच्यावर, उठला. आत्ताच गेला. केदार तेवढा झोपलाय. जा जा तू पण जाऊन पड जा. सौरभ जायचंय ना ग उद्या, दूर जायचंय. हल्ली का कोणाच ठाऊक पण आपलं माणूस असं दूर निघालं ना की मला भीतीच वाटते. गेलेला माणूस परत येईल न येईल. सीमा, आपलं मन खूप वाईट असतं रंजू. वाईटच विचार येतात मनात. का कोणाच ठाऊक पण मला ना सौरभची खूप काळजी वाटते. 3 महिने दिसायचा नाही. रोज बघायची सवय झाली ना त्याला. सीमा, अगं 2-2.5 महिने नव्हतीस तू इथे. आता झाली असेल की सवय तुला. अशी नाही ग सवय होत रंजू. खरं सांगू, मी ना सौरभच्या काळजीपोटीच परत आले. पण त्याला कुठे परवा आहे. आता पण बघ, तिथे गेल्यानंतर तो 10 वेळा राधाला फोन करेल, पण मला एकदाही फोन नाही करायचं. बघ तू. असं काही नाहीये ग. तू अशी का वागतेस ना तेच कळत नाही मला. घटकेत सौरभवर इतकी माया करतेस आणि घटकेत त्याचा एवढा राग करतेस. नको करूस असं. राधाचा, सौरभचा खूप जीव आहे ग तुझ्यावर, हे लक्षात ठेव.